जा म्हणाला. बापरे, आता काय होईल? म्हणजे दीप जर आता घरी गेला तर काका ओरडतील त्याला. काय करू शकतो? काका एवढे चिडलेत ना की काहीही करू शकतील, पण नाही, असं तर सोडून जाता नाही येणार त्याला. काय? मी का तुझ्या वेळेचा विचार करू? तू केलास माझ्या वेळेचा विचार? सकाळी नको 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 म्हणत होते तरी हट्ट धरलास ना तू. मग मी पण हट्ट धरणार आहे. तुला माझ्यासोबत थांबावं लागेलच. चल चल पटकन. नाही नाही, तू चल चल कन, चल, उशीर होतोय. चल लवकर ये, लवकर ये, चल ये, लवकर ये. काय होतं काही कळतच नाहीये. दादा एवढा चिडलाय, त्याची पूर्ण खात्री आहे जे काय झालं ते दीपमुळेच झालंय. मला माहिती नाही दीपने नाही काही केलेलं. हे खरं काय आहे खोटं काय काहीच कळत नाहीये. त्यातनं हा अजून घरी आलेला नाहीये. कुठे अडकलाय कुणास ठाऊक. फोन का कट करतोय हा? काय झालं? मला वाटतंय ना मागच्या टायर मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. जरा बघशील का रे प्लीज? दीप कुठे आहेस तू? आणि फोन का नाही उचलत? आणि आधी फोन का कट केलास तू माझा? आहेस कुठे तू? हॅलो, मी ज्योती बोलतेय. ज्योती? दीपचा फोन तुझ्याकडे कसा काय? आणि दीप कुठे आहे? कुठे आहे तुम्ही? काय चाललंय तुमचं? दीपला दे आधी फोन. आत्या, मी तुम्हाला हे सगळं आत्ता नाही सांगू शकत, पण दीप ना माझ्या बरोबर आहे. रिक्षाच्या कामासाठी मी त्याला घेऊन आले. तू दीपला दे आधी फोन. पण मला सांगा ना, पुरुषोत्तम काका घरी आलेत का? सर, फोन कुठे गेला? हा, आत्या फोनवर आहे सर. काय झालंय यांचं? चल तू